आरटीआयच्या दंडाचा राग काढला, शाळेतील रेकॉर्ड गायब केला. उर्दू शिक्षिका कुरेशी बेपत्ता. मुजोर गट शिक्षणाधिकारी शिंदाळकर निगरगट्ट. मुख्याध्यापक तानाजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. देवणी तालुक्यातील वलांडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश निर्गम उतारा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. या प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक तानाजी पाटील व पंचायत समिती देवणी येथील गट शिक्षण अधिकारी संजय शिंदाळकर हे जबाबदार असल्याचा आरोप अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं करण्यात आला आहे. वलांडे येथील शफीक सौदागर हे गेले 2 महिन्यांपासून आपल्या वडिलांचा प्रवेश निर्गम उतारा मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळेत वारंवार चक्रा मारत आहेत. मात्र मुख्याध्यापक तानाजी पाटील हे जाणून बुजून उतारा देत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. यामागे माहिती अधिकार कायद्यान्वये झालेल्या कारवाईचा राग कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी 11 ऑक्टोबर 2019 रोजी शाळेकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. ती माहिती वेळेत न दिल्यामुळे त्यांनी राज्य माहिती आयोग औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. त्यावर सुनावणी होऊन 19 एप्रिल 2023 रोजी माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी मुख्याध्यापक तानाजी पाटील यांच्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. याच दंडाचा मनात राग धरून मुख्याध्यापकांनी सौदागर यांच्या वडिलांचा शाळेतील निर्गम उतार्याचा रेकॉर्ड असलेले दप्तर गायब केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच व्यक्तीचा निर्गम उतारा यापूर्वी 31 मार्च 2021 रोजी सध्याचे मुख्याध्यापकच दिले होते असेही नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान 1 जानेवारी 2026 रोजी शफीक सौदागर यांनी लेखी अर्ज दिला असता मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून उर्दू वाचक मिळाल्यानंतरच उतारा देण्यात येईल असं लेखी उत्तर दिलं. मात्र गट शिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उर्दू वाचक देण्यात आलेला आहे, उतारा शाळेतून घ्यावा असं सांगितल्याचा दावा करण्यात आलाय. वलांडी जिल्हा परिषद शाळेत गेल्या 5 वर्षापासून उर्दू वाचक शिक्षिका कार्यरत असतानाही उर्दू वाचक उपलब्ध नाहीत असे कारण पुढे करून 2 महिन्यांपासून उतारा रोखण्यात येत आहे. तसेच उर्दू शिक्षिका कुरेशी या गेल्या 2 महिन्यांपासून शाळेत अनुपस्थित आहेत का हा मुद्दा उपस्थित होतो. या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापक तानाजी पाटील व गट शिक्षण अधिकारी संजय शिंदाळकर यांनी संगनमत करून दप्तर गायब केल्याचा संशय असून दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार जिल्हाधिकारी व शिक्षण विभागात देऊनही तक्रारीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.